तर मग तुमच्या संग आज मी संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करते. खूप दिवस झालं मोठा व्हिडिओ अपलोडच नव्हता केला. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओ बनवण्यामागं पण खूप मेहनत करावं लागते, कष्ट लागत आहेत त्याच्या मागं पण. नुसतं व्हिडिओ करायचं आणि मोबाईलवर टाकून द्यायचं असं नाही आहे, त्यामागं पण खूप कष्ट आहे. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. आणि इथं चहाचा पण टाईम झाला, संध्याकाळचा आमच्या आत्या आलते रानातून, मग त्यांना पण चहा केला. आम्ही सगळे चहा पेलो होतो. आणि इथं हे बघा आमचं आर्यन म्हणजे आता ते रांगाय पण रांगायला लागलाय तो. तर जेवढे पण खाली सगळे जी भांडी असतात ना ते सगळे खाली घेतो. आम्हाला माझी आवरायला लागतं. जेवढे डब्बे ते सगळे खाली घेतो. गिलास ती जेवढे त्याच्या हाताला लागत येते. आणि इथं मसाल्याची मी रात्रीच मटकी ती भिजू घातली होती आणि त्याला चांगलं कर पण आलते. तर मग इथं मसाल्यासाठी मी कच्चा पण मसाला वापरू शकतो, पण कच्च्या मसाल्याने कसा कांद्याचा वास येतो भाजी केल्यावर. आणि मग त्यामुळे मग मी चांगलं एक कांदा भाजून घेतला, खोबरं लसूण आलं हे सगळं असं वाटून घेतलं होतं. आणि मग त्याचं मिक्सरमध्ये काढून घेतलं. मग थोडं तुम्हाला मध्ये मध्ये ह्याचा आवाज पण येईल. तर मग त्यामध्ये म्या सगळे तिखट मीठ आणि मिसळची मसाला असतो ती सगळं टाकून असं चांगलं मीठ सगळं टाकून असं तेल सुटूस तर चांगलं असं फ्राय करून घेतलं होतं सगळ्या मसाल्याला. आणि मग ही मटकी पण मी आधी तेलमध्ये टाकून हळद मीठ टाकून त्याला शिजवून घेतली होती. आणि मग हे पहा मसाल्याला चांगलं असं तेल उतारले. मग त्यामध्ये मटकी मी टाकून दिली, कढीपत्ता पण टाकला होता, शेवटला कोथिंबीर ती. आणि मग जेवढं आपल्याला रस्सी लागन मग तेवढं मी पाणी टाकलं होतं. का की संध्याकाळचं जास्त लागत नाही जेवायला, कमीच लागत आमच्या घरी. आणि मग इथं माझं स्वयंपाक झाल्यावर यशला घेतलं होतं तासभर, त्याला अभ्यास घेतला होता त्याचा. कारण त्याचं आपण जवळ बसले तरच तर ते अभ्यास करतो, नाही तर मग असंच करीतच नाही. मग इथं सगळे बसलो जेवायला. तर मग असं होतं आजचं माझं रुटीन. तर मग शेअर करा, लाईक